नाही नाही, लाईफस्टाईलमध्ये जो बदल आहे तो आता मला उमेदवारी जाहीर केल्यामुळे झालेला आहे. सकाळी 7 वाजता उठतो आणि रात्री 10:30-11 पर्यंत बाहेर असतो लोकांमध्ये. सर, आज ईडी चौकशीसाठी तुम्ही जाणार आहेत काय? हो, नक्कीच समन्स केलेला आहे, त्यामुळे मला जायला पाहिजे. गेल्या वेळेला पण समन्स होता, परंतु काही कारणास्तव मी बाहेरगावी होतो, त्याच्यामुळे. अरे यार, लाईव्ह चालू आहे. हां, हो सर. नक्कीच आता मला समन्स आलेला आहे आजच्या तारखेचा, त्यामुळे मी नक्कीच जातो आहे तिकडे. गेल्या वेळेला पण मला समन्स होता, परंतु मी काही कारणास्तव बाहेरगावी असल्याकारणाने मी जाऊ शकलो नाही. त्यामुळे आज जाणार आहे आणि त्यांची जी काही प्रश्न आहेत त्याला मी उत्तर देणार आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर समन्स पाठवण्यात आला, त्यानंतर पुन्हा 29 तारखेला आणि मग 8 तारखेला मुद्दामून हे टार्गेट केलं जातं आहे असंही तुमच्या नेत्यांकडनं म्हटलं जातं. तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं? मला असं वाटतं की तुम्ही जो प्रश्न विचारताय त्याच्यामध्येच उत्तर आहे. मला वैयक्तिक काय वाटतं, ह्याचा जर का विचार का कोणी केला असता तर कदाचित अशा पद्धतीचं वागणं झालं नसतं. परंतु ठीक आहे, आपणही या सगळ्यामधला चौथा स्तंभ आहात, त्यामुळे आपल्या माध्यमातूनही त्याचं उत्तरं निघाली पाहिजेत, हेच माझं म्हणणं आहे. भैया, राजकारणात सर्व शक्यतांवरती विचार करून काम करायचं असतं. तुम्ही स्वतःची मानसिक तयारी केलेली आहे, तशा पद्धतीने तुमच्या जीवनशैलीमध्ये तुम्ही बदल केले आहेत. काय सांगाल, कसे बदल तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये केले? जर का काही कारवाई झाली तर त्या अनुषंगाने. पण मला असं वाटत नाही कारवाई होईल म्हणून, कारण आत्तापर्यंत मी त्यांना कॉपरेट करत आलेलो आहे. गेल्या वेळेचाच एक समन्स माझ्याकडनं टाळला गेला होता, परंतु त्यालाही कारण होतं आणि त्यावेळेलासुद्धा मला काही राजकीय माझ्या कमिटमेंट्स आहेत म्हणून मी त्यांच्याकडे 8 आठवड्याचा वेळ मागितला होता, परंतु तो त्यांच्याकडनं देण्यात आला नाही आहे. त्यांनी 12 दिवसातच मला परत बोलवलं, त्याच्यामुळे मी परत जाणार आहे त्या ठिकाणी. लाईफस्टाईलमध्ये काही बदल केले आहेत? लाईफस्टाईलमध्ये जसं बात केलं तसं तुम्ही जमिनीवरती झोपताय, नॉनव्हेज वरती केलं, ते जर सांगा काय तयारी, मानसिक तयारी? नाही नाही, लाईफस्टाईलमध्ये जो बदल आहे तो आता मला उमेदवारी जाहीर केल्यामुळे झालेला आहे. सकाळी 7 वाजता उठतो आणि रात्री 10:30-11 पर्यंत बाहेर असतो, लोकांमध्ये मिळून मिसळून असतो आणि त्यांच्यामध्ये जाण्याचा मी प्रयत्न करतो. तुम्ही एका वृत्तपत्रात असं सांगण्यात आलं की तुम्हाला भीती नाही, म्हणजे तुम्ही चौकशीला सामोरे जाणार आहात आणि 8 तारखेपर्यंत जितका प्रचार करताय तेवढा तुम्ही प्रचार केला. 100% 8 तारखेपर्यंत मी दररोज बाहेर होतो. माझा पदाधिकारी, माझा कार्यकर्ता रस्त्यावरती होता. लोकांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही चांगल्या रीतीने प्रयत्न केला आणि ज्या ज्या वेळेला लोकांकडे गेलो त्या वेळेला या सगळ्या गोष्टींचा उलगडा त्यांच्याकडनंही झाला आहे, माझ्याकडनं झालेला आहे. आणि नक्कीच जर का मी काही केलं नसेल तर मला भीती नसणार 100%. आणि मला खात्री आहे माझ्याकडनं काही गुन्हा झालेला नाही आहे. तरी पण एखादा गुन्हा ज्यावेळेला नोंदवतो त्यावेळेला त्याची इन्क्वायरी होते, बऱ्याच लोकांची इन्क्वायरी होते, ते काही सगळे गुन्हेगार नसतात. तशी माझी इन्क्वायरी चालू आहे आणि त्याला मी सपोर्ट करतोय, चांगलं त्यांना सहकार्य करतोय. काय कारवाई केली तर त्याला सामोरं जायला तयार आहे का? आता सूडबुद्धी वगैरे असं मला काही म्हणायचं नाही आहे. शेवटी प्रत्येक तपास यंत्रणा आपापलं कामं करत असतात आणि त्या तपास यंत्रणेवरती मला असं वाटतं की सगळ्यांचा विश्वास पाहिजे. आता सूडबुद्धीने करतायत की नाही करतायत ह्याचं उत्तर जनताच देईल. आधी तुम्ही पक्षप्रमुखांशी चर्चा केली तर त्यांच्याकडून काही निरोप आला आहे का तुम्हाला? नाही, नक्कीच मी ज्यावेळेला माझी उमेदवारी जाहीर झाली त्याच्यानंतर 2-3 दिवस मी थोडं कामात व्यस्त असल्या कारणाने मी साहेबांना भेटू शकलो नाही, परंतु त्याच्यानंतर उद्धव साहेबांना भेटून मी माझ्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे क्लिअर आउट केलेल्या आहे आणि उद्धवसाहेब ठाकरे, संपूर्ण पक्ष आणि इंडिया आघाडी हे माझ्या पाठीमागे ठामपणे उभे. 30 ते 31 वेंडर यामध्ये होते. तुम्ही म्हणतात की काही जणांना बाजूला सोडलं. 30 ते 31 नाही, जवळजवळ 70 ते 80 वेंडर्स ह्याच्यामध्ये आहेत आणि काही लोकांना चूज करून त्यांच्यावरतीच आरोप करतायत असं मला वाटतं आहे. पण शेवटी तपास यंत्रणा आहेत, त्यांनी त्यांचं काम करावं. काही जण यामध्ये शिवसेना शिंदे गटात आहेत, त्यामुळे त्यांना मुद्दामून सोडण्यात आलं असंही सांगितलं जातं. बघा कसं आहे की काही जण आहेत किंवा काही जण आहेत ह्याच्यामध्ये मला जायचं नाही आहे. मला समन्स आलेलं आहे आणि त्या समन्सचं उत्तर मी देणार आहे आणि त्याच्याकरता मी निघालो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.